प्रणाम आत्मवंदन युनिक रेकी पथमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण करणार आहोत शनी शिवप्रदोष ध्यान साधना. आजच्या या मंगल पवित्र अशा ऊर्जेला ग्रहण करणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी माझे माता पिता गुरु सद्गुरु सर्व देवी देवता साधू संत ऋषीमुनी नवग्रहादी देवता नक्षत्र देवता तसेच विश्वातील सर्व रेकीचे गुरु आणि माझ्या परिवारातील सर्व सदस्य यांच्या चरणी कोटी कोटी आत्मवंदन. गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. आज आपण प्रदोष समयाची ध्यान साधना करणार आहोत. चला तर मग ध्यान साधनेला सुरुवात करण्यापूर्वी प्रथम आपण एक चिबॉल करूया. हा चिबॉल आपण आपल्या परिवारातील लोकांसाठी करत आहोत. असे हात थोडे पुढे मागे करा. आता या चिबॉलवर आपण ओम करणार आहोत. ओम. सावकाश डोळे बंद करा आणि कल्पनेने पहा. हा जांभळ्या रंगाचा चिबॉल. यामध्ये आपण आपल्या परिवारातील सर्व सदस्यांना आमंत्रित करत आहोत. ब्रह्मांडीय ऊर्जा आपल्याद्वारे आपल्या परिवारातील सर्वांना प्राप्त होत आहे ही कल्पना करा आणि कल्पनेत न पहा प्रत्येक व्यक्ती या चिबॉलमध्ये उपस्थित आहे. हा चिबॉल आपल्या समोर ठेवा आणि आता साधना करणार. साधनेला सुरुवात करण्यापूर्वी आपली उजवी नाकपुडी बंद करून डावीने 5 वेळा श्वास घ्या आणि सोडा. आणि 2 बोटांनी चेक करा आपला चंद्रसौर सुरू झालाय का. एक दीर्घ श्वास घेऊन सावकाश सोडा. आपल्याला जाणवेल आपल्या ज्या नाकपुडीतून जास्त स्वर बाहेर पडतो म्हणजे माझ्या या डाव्या म्हणजे ती डावी नाकपुडी म्हणजे चालू आहे. पण एवढं करूनही आपली नाकपुडी ती चालू होत नसेल तर काय करायचं, उजवी नाकपुडी बंद करायची आणि आपला हा डावा हात उजव्या काखेखाली ठेवून उजवी नाकपुडी म्हणजे इडा सूर्यनाडी बंद करून चंद्रनाडीने श्वास घ्या आणि सोडा. पहा आपली चंद्रनाडी ॲक्टिव्ह होते. आता आपण सावकाश दोन्ही हात गेशो मुद्रेत आपल्या समोर डोळे बंद ठेवा. रेकीची प्रार्थना. माझा कोणावरही राग नाही. मी कशाचीही चिंता करत नाही. माझे काम मी मन लावून पूर्णपणे करत आहे. माझ्या जीवनामध्ये आतापर्यंत ज्या ज्या व्यक्ती आणि वस्तू मला लाभल्या त्या सर्वांची मी खूप आभारी आहे. माझ्या स्वतःवर आणि कुटुंबातील प्रत्येक सदस्यावर खूप प्रेम आहे आणि सर्वांप्रती करुणाभाव आहे. आता आपले दोन्ही हात समोर आणून दोन्ही हातांचे घर्षण करा आणि दोन्ही हातांचे घर्षण करून आपले दोन्ही हात हे आपल्या विशुद्धी चक्रावर ठेवा. सावकाश डोळे बंद करून घ्या. एक दीर्घ श्वास घ्या. सावकाश श्वास सोडा. श्वास घेताना कल्पना करा सकारात्मक ऊर्जा माझ्या शरीरामध्ये प्रवाहित होत आहे आणि श्वास सोडताना पहा माझ्यामधील सर्व नकारात्मक ऊर्जा मी बाहेर सोडत आहे. एक दीर्घ श्वास घ्या. कल्पनेने पहा ब्रह्मांडातील जांभळ्या रंगाची दिव्य ऊर्जा माझ्या विशुद्धी चक्रामध्ये प्रवाहित झाली असून
आकाश तत्वाशी एकरूप होत आहे. आजच्या या शुभ दिनी शिवशक्तीची ऊर्जा ब्रह्मांडामध्ये भरभरून वाहत आहे. ही शिवशक्तीची ऊर्जा माझ्या विशुद्धी चक्राला ऊर्जांकित करत आहे. शनी प्रदोष समय केलेली ही साधना माझ्या विशुद्धी चक्रातील संपूर्ण अवरोध दूर करत आहे. माझ्या वाणीला गोडवा आणि शब्दाला स्पष्टता प्राप्त होत आहे. माझ्या भावना मी इतरांपर्यंत सहज आणि सोप्या मोजक्या शब्दात पोहोचवत आहे. ओम शं शनिचराय नमः. ओम शं शनिचराय नमः. दोन्ही हात समोर आणा आणि दोन्ही हातांचे घर्षण करून आपले दोन्ही हात आपल्या आज्ञा चक्रावर ठेवा. एक दीर्घ श्वास घ्या आणि सोडा. कल्पनेने पहा ब्रह्मांडातील जांभळ्या रंगाची दिव्य ऊर्जा, शिवशक्तीची ऊर्जा माझ्या आज्ञा चक्रामध्ये प्रवाहित झाली असून माझ्या आज्ञा चक्रातील सर्व अडथळे शिवतत्वाने दूर केले आहे. या शनी प्रदोषच्या मंगलमय समयी ही समृद्ध ऊर्जा शनिदेवांची ही ऊर्जा शिवतत्वाने समृद्ध होत असो माझे आज्ञा चक्र सक्षम आणि सुदृढ होत आहे. दोन्ही हात समोर आणा. दोन्ही हातांचे घर्षण करून आपले दोन्ही हात आपल्या पाठीच्या मागे माकड हाडाच्या टोकाशी ठेवा. डोळे बंद ठेवा. पाठीचा कणा अगदी ताठ ठेवा. तरच ही ऊर्जा आपल्या शरीरातील प्रत्येक चक्रांमध्ये योग्यरित्या प्रवाहित होऊन आपले चक्र सक्षम होतील. एक दीर्घ श्वास घ्या. कल्पनेने पहा ब्रह्मांडातील दिव्य जांभळ्या रंगाची ऊर्जा गोल चक्राकारित्या माझ्या मूलाधार चक्रावर प्रवाहित होत असून मूलाधार चक्रातील संपूर्ण अवरोध नष्ट होत आहे. माझे मूलाधार चक्रातील प्रत्येक अवयव, दोन्ही पाय, तळवे, घोटे, पोटऱ्या, गुडघे, मांड्या, गुदद्वार, संपूर्ण अवयव योग्यरित्या कार्य करत आहे. या देहरूपी मंदिरात मी सक्षम आणि सुदृढ आहे. माझ्यामध्ये स्थिरता, शारीरिक मानसिक स्थैर्यता निर्माण होत आहे. आजच्या या शनी प्रदोषाची ऊर्जा शनिदेवांची, न्यायदेवाची, न्यायदात्याची ही तत्वमय ऊर्जा माझ्या अग्नी तत्वाद्वारे माझ्या पृथ्वी तत्वाला सक्षम आणि सुदृढ करत आहे. आपले दोन्ही हात समोर आणा. दोन्ही हातांचे घर्षण करून आपले दोन्ही हात नाभीच्या दोन बोटे खाली स्वादिष्टान चक्रावर ठेवा. एक दीर्घ श्वास घ्या. श्वास सावकाश सोडताना वाम वाम कल्पने
कल्पनेने पहा ब्रह्मांडातील जांभळ्या रंगाची दिव्य ऊर्जा माझ्या स्वादिष्टांचक्रात प्रवाहित झाली असून ती जलतत्वाशी एकरूप होत आहे. या मंगलमय अशा दिनी शनिप्रदोषाद्वारे शनिदेवांची कृपा मला माझ्या जलतत्वाद्वारे प्राप्त होत आहे. हे जलतत्व मनाशी कारक आहे आणि माझ्या मनाची अंतर्मनाची स्थिती उत्तम आहे. माझे अंतर्मन जागृत होत आहे. माझ्या स्वादिष्टांचक्राला शनिदेवांची कृपा लाभत असून प्रत्येक अवयव उत्तमरित्या कार्य करत आहे. माझ्या स्वादिष्टांचक्राद्वारे माझे सर्वांशी सलोख्याचे संतुलन, नात्यात संतुलन प्राप्त होत आहे. ओम शं शनेश्वराय नमः. ओम शं शनेश्वराय नमः. दोन्ही हात समोर आणून घर्षण करून आपल्या नाभीच्या 2 बोटेवर मणिपूर चक्रावर ठेवा. एक दीर्घ श्वास घ्या. सावकाश श्वास सोडा. राम राम कल्पनेने पहा ब्रह्मांडातील जांभळ्या रंगाची दिव्य ऊर्जा गोलाकाररित्या माझ्या मणिपूर चक्रात प्रवाहित होत असून ती चक्राकाररित्या प्रवाहित होत आहे. माझे मणिपूर चक्र उत्तमरित्या कार्य करत आहे. मणिपूर चक्राद्वारे माझ्यामध्ये आत्मविश्वास, आत्मबल प्राप्त होत आहे. अग्नी तत्व माझ्यामध्ये समृद्ध होत आहे. अग्नितत्वाची ऊर्जा माझ्या शरीरातील प्रत्येक इंद्रियांना सक्षम आणि सुदृढ बनत आहे. एक दीर्घ श्वास घ्या. ओम शं शनेश्वराय नमः. ओम शं शनेश्वराय नमः. दोन्ही हात समोर आणून घर्षण करून आपल्या अनाहत चक्रावर ठेवा. एक दीर्घ श्वास घ्या. यम यम कल्पनेने पहा ब्रह्मांडातील जांभळ्या रंगाची दिव्य ऊर्जा चक्राकाररित्या माझ्या अनाहत चक्रात प्रवाहित झाली असून माझ्या अनाहत चक्रातील सर्व अवरोध नष्ट झाले आहे. माझ्यातील सर्व कार्य उत्तमरित्या होत आहे. माझ्या हृदयाचे रक्ताभिसरण क्रिया उत्तमरित्या होत आहे. माझ्या फुफ्फुसाचे श्वसन कार्य उत्तमरित्या होत आहे. या ब्रह्मांडीय दिव्य ऊर्जांद्वारे, या शनीच्या दिव्य ऊर्जांद्वारे, या प्रदोष समयी प्राप्त झालेल्या ऊर्जांद्वारे माझे अनाहत चक्र सक्षम आणि सुदृढ झाले आहे. ओम शं शनेश्वराय नमः. ओम शं शनेश्वराय नमः. दोन्ही हात समोर आणा आणि घर्षण करून दोन्ही हात हे आपल्या सहस्रार चक्रावर टाळूच्या दोन्ही बाजूने सावकाश ठेवा. एक दीर्घ श्वास घ्या.
ओम. ओम. अनुभूती घ्या ब्रह्मांडातील जांभळ्या रंगाची दिव्य ऊर्जा माझ्या सहस्रार चक्रात प्रवाहित झाली असून सहस्रार चक्र हे ऊर्जांकित झाले आहे. येथील प्रत्येक इंद्रियांचे कार्य उत्तमरित्या होत आहे. शनिदेवांची कृपा मला प्राप्त होत असून माझ्या संपूर्ण चक्रांतील आभामंडळातील शरीर मन आत्मातील सर्व अवरोध समाप्त झाले आहे. या दिव्य समयी मी शनिदेवांची शिवशक्तीची आणि ब्रह्मांडातील सर्व देवदेवतांची वैश्विक ऊर्जेची खूप खूप आभारी आहे. दोन्ही हात सरळ करा. दोन्ही हात सरळ करून कल्पनेने पहा ब्रह्मांडातील दिव्य ऊर्जा माझ्या हातामध्ये प्रवाहित होत असून आपल्या प्रत्येक चक्रांना ही ऊर्जा ग्रहण करूया. माझे सहस्रार चक्र ऊर्जांकित झाले आहे. माझे अज्ञा चक्र सक्षम झाले आहे. माझे विशुद्धी चक्र हे ऊर्जामय झाले आहे. माझे अनाहत चक्र सक्षम झाले आहे. माझे मणिपूर चक्र दिव्य ऊर्जांनी भरभरून वाहत आहे. माझे स्वाधिष्ठान चक्र समृद्ध झाले आहे. माझे मूलाधार चक्र ऊर्जांकित झाले. आपण जिथं बसतो तिथे दोन्ही बोटे टेकवा. ग्राउंडिंग ग्राउंडिंग ग्राउंडिंग. या स्वतःला एक नमस्कार करा. या ब्रह्मांडी दिव्य ऊर्जाद्वारे मी शरीर मन आत्माद्वारे ऊर्जांकित झाले आहे. आता आपण समोर ठेवलेला ची बॉल घ्यायचा आहे. सावकाश ची बॉल उचला. डोळे बंद ठेवा. आता कल्पनेने पहा आकाशातून प्रवाहित होणारी जांभळ्या रंगाची दिव्य ऊर्जा या चेबॉलमध्ये प्रवाहित झाली असून कल्पनेने आपल्या कुटुंबातील सर्वांना आमंत्रित करा. माता पिता माहेरकडचे सर्व बहीण भाऊ त्यांचे कुटुंबीय आई वडील सासू सासरे नणंद दीर जावा त्यांचे कुटुंब आपली मुले मुली पती नातेवाईक भाऊ बंद अजूळचे सर्व शेजारी मित्रमैत्रिणी आपली वास्तू आणि वास्तूतील सर्व वस्तू अन्न धान्य आपल्या गाड्या कपडे सर्वांना आमंत्रित करूया. याची बॉलवर आपण ओम काढूया, त्रिशूल काढूया आणि स्वस्तिक काढूया. या ब्रह्मांडी दिव्य ऊर्जाद्वारे या चिबॉलमध्ये उपस्थित असणारे प्रत्येक जण शारीरिक मानसिक भावनिक दृष्ट्या सक्षम आणि सुदृढ झाले आहे. त्यांच्यातील शनी प्रदोषची ऊर्जा प्रवाहित झाल्यामुळे शनिदेवतांच्या कृपेने ते नवग्रहांच्या ऊर्जेने ऊर्जामय झालेले आहे. प्रत्येक व्यक्ती प्रसन्न आनंदी स्वस्थ मस्त तंदुरुस्त स्वकर्तव्यग्रस्त आणि भगवंताच्या अनुसंधानात आहे. आता कल्पनेने आपल्या वास्तूला पहा. आपल्या वास्तूमध्ये ही दिव्य ऊर्जा शनिदेवांद्वारे ही दिव्य ऊर्जा प्रत्येक ठिकाणी प्रवाहित होत आहे. आपला हॉल किचन बेडरूम देवखोली स्पेस प्रत्येक ठिकाणी ही प्रवाहित होत असून शनिदेवांच्या कृपेने प्रत्येक ठिकाणची नकारात्मक ऊर्जा बाहेर घराबाहेर टाकली जात आहे, फेकली जात आहे आणि ती आकाशात जाऊन नष्ट होत आहे, शुद्ध होत आहे. भगवंताच्या या कृपेने ही जांभळी रंगाची दिव्य ऊर्जा शनिदेवांची ऊर्जा शिवशक्तीची ऊर्जा माझ्या वास्तूतील प्रत्येक
प्रत्येक वस्तूला वासूला ऊर्जामय करत आहे. कल्पनेने पहा, सर्व सक्षम, सुदृढ आणि सुंदर झालं आहे. या ब्रह्मांडी दिव्य ऊर्जांचे, शनिदेवांचे आणि शिवशक्तींचे, मारुद्रा आणि बाबा बर्फाणीचे खूप खूप धन्यवाद. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. याची बॉलला कव्हर करा, एक नमस्कार करा. पुढील काही दिवसांसाठी हाची बॉल आपण ब्रह्मांडात ठेवूया. या दिव्य ऊर्जांद्वारे प्रत्येकजण सक्षम आणि सुदृढ राहील. एकची बॉल ब्रह्मांडात ठेवा, राखू काढा. ज्यांच्याकडे राखू नाही त्यांनी स्वस्तिक स्वस्तिक त्रिशूल त्रिशूल ओम म्हणा. स्वतःला एक नमस्कार करा. कल्पनेने पहा, ब्रह्मांडातील दिव्य ऊर्जांद्वारे सर्वजण शारीरिक, मानसिक, भावनिकदृष्ट्या, कायिक, वाचिक, आदी दैविक, आदी भौतिक, आध्यात्मिक, आर्थिक आणि बौद्धिकदृष्ट्या सक्षम आणि सुदृढ झाले आहे. सर्व साक्षी ब्रह्मांडीय ऊर्जांद्वारे भगवंताची, मारुद्रा आणि बाबा बर्फाणीची अनुग्रह शक्ती, तीर्थांत शक्ती, क्रियाशक्ती, ज्ञानशक्ती, इच्छाशक्तीद्वारे आम्ही सक्षम आणि सुदृढ आहोत. स्वस्थ, मस्त, तंदुरुस्त आणि भगवंताच्या अनुसंधानात आहोत. जय जय रघुवीर समर्थ, जय सद्गुरू. कट 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 कट. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. माझ्या या युनिक रेकीपचे तुम्हीही कुटुंबात सहभागी व्हा. आपण ही चक्र साधना करतो, त्यामुळे पहा, प्रत्येक चक्र सक्षम सुदृढ राहिल्याने आपल्यापासून दवाखाना, औषधं लांब राहतात. शरीर, मन, आत्मा शुद्ध होतो. त्यामुळे आपले आभामंडल चक्र ही सक्षम होतात. पहा, तुम्ही अनुभूती घ्या. नक्कीच माझ्याबरोबर जॉईन व्हा. मला कमेंट करा. तुम्ही कमेंट केल्या तर मी तुमच्या प्रत्येकाचे रोज लाईव्ह येऊन सप्तचक्र ध्यान साधना घेईन. जय जय रघुवीर समर्थ, जय सद्गुरू.